तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच तारिणी ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता केदारने तारिणीला प्रपोज केलेलं असतं आणि आता तारिणीने सुद्धा ते प्रपोज ॲक्सेप्ट केलेलं असतं. पण त्यानंतर येते आता वटपौर्णिमा. त्यामुळे हे दोघे खऱ्या नवरा बायकोप्रमाणे आता वडाच्या झाडाची पूजा करणार असतात. पण आता ते त्याचबरोबर देशाचं कर्तव्य बजावण्याचं वचनसुद्धा घेतात. त्यामुळे आता हे सगळा प्रकार कसं घडतो आणि ते एकमेकांना नक्की काय वचनं देतात हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मग आता काय होतं, केदार आणि टीमने ठरवल्याप्रमाणे आता सगळा प्लॅन सुरू झालेला असतो. इकडे तारिणी केदारला बोलते की ह्या बांगड्या आणि हे कानातलं घे, तू तुझ्या होणाऱ्या म्हणजे तू तुझ्या बायकोला दिल्या होत्या आणि हे तुझं हे कर्तव्य तुझ्या बायकोचं आणि हे तुझ्या बायकोलाच मिळालं पाहिजे असं आता तिने सांगितलेलं आहे. पण आता केदार बोलतो की नाही बॉस, हे मी तुला दिलं होतं, तू जरी माझी बायको नसलीस तरी यावर अधिकार तुझा आहे. मी तिच्यासाठी वेगळं गिफ्ट ठेवलेलं आहे जपून. तर मग ती बोलते की काय? तर मग तो बोलतो ही माझ्या मनातली जागा, माझ्या आयुष्यभराची जागा मी तिला देणार आहे. तर मग आता तारेली खुश होते कारण आता केदारले अजून एक डायलॉग तिच्यासमोर टाकलेला असतो आणि आता म्हणजे तो एकदम छान असतो आणि हाच स्वभाव केदारचा तारिणीला आवडलेला असतो. त्यामुळे ती अजूनसुद्धा त्याच्यावर फिदा असते. त्यामुळे आता केदार असं बोललाय की त्याने म्हणजे त्याच्या आयुष्याची जागा तिला दिलेली आहे. त्यामुळे आता तारिणीला खूप असं वेगळं वाटतं. तिच्या तोंडावरच आपल्याला दिसतं की ती खुश नसते, पण आता ती खुश राहत असते. कारण केदारला तर दुसरी मुलगी आवडत असते आणि तारिणीला हा केदारच आवडत असतो असा तिचा भ्रम असतो, असं तिला वाटत असतं. पण आता तिचा भ्रम हा लगेच तुटणार आहे आणि तिला कळणार आहे की त्याला आवडणारी मुलगी ही तीच आहे आणि तिला सुद्धा तो आवडतो. त्यामुळे आता ह्यांची 7 जन्माची गाठ काही सुटणार नाही. पण आता ह्यामध्ये सुद्धा खूप असे ट्विस्ट येतात आणि आता तेच आपल्याला पाहायला मज्जा येणार आहे. तर मग आता केदार बोलतो की चल उशीर होईन म्हणून. तर मग आता तारिणी केदारच्या बाईकवर बसते आणि मग आता ते निघायला सुरुवात करतात. तर मग आता तारिणी नेहमीप्रमाणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला जाते, पण आता तो हात ती खांद्यावर ठेवत नाही आणि परत तो हात ती मागे घेते. त्यामुळे आता मग केदार गाडी चालवतो आणि तो पाहतो की काय झालाय प्रकार आणि त्यानंतर मग आता तो गाडी सुरू करतो आणि मग आता ते निघायला निघतात. त्यानंतर मग ही निशी तिच्या आईला व्हिडिओ कॉल करून युवराजसाठी शिरा बनवत असते आणि आता तो शिरा कसा होतोय काय माहिती, कारण हिला कधी स्वयंपाक करायची अक्कल नसते आणि आता ही तर शिरा करायला आली असते. तेवढ्यात मग आता चेतना काकू येतात. चेतना काकू तिला बोलतात की काय आज दिवस कुठे उजाडलाय, तू स्वयंपाकघरात? तर मग ती बोलते की हो, युवीसाठी बनवते म्हणून आणि युवीचं आता सगळेजण कौतुक करतात आहे आणि त्यामुळे मी युवीसाठी करते म्हणून असं आता तिने सांगितलेलं आहे. तर मग आता चेतना काकू बोलते की त्याचं नशीबच फाटके म्हणून तुझ्यासारखी बायको मिळाली त्याला, असं तसं बोलते. मग आता ती बोलते तू इकडे किचनमध्ये कशी काय वाट काढलीस? तर मग आता ही निशी तिला सगळं काही सांगते आणि बोलते की मी मम्माला व्हिडिओ कॉल केला आहे आणि तिने जसं सांगितलं आहे तसं तसं त्याप्रमाणे मी आता शिरा बनवायला घेतला आणि शिरा बनवून झाला आहे, तुम्ही घ्या म्हणून, तुम्ही टेस्ट करा. तर मग हे काकू बोलतात की नको नको, तुझा शिरा म्हणजे वेगळंच काही, त्यामुळे मला नको म्हणून. आणि आता त्या काकूसुद्धा नाही घेतात, म्हणजे शिरा घेत नाही आणि मग आता ती निशी तो शिरा आता तिच्या सासूबाईंना द्यायला जाते. त्यानंतर मग आता इकडे कमांडर बोलतात की आता आपल्याला आपल्या बॉसची आनंदाची बातमी मिळाली, तर मग ही सगळी मिठाई आपण खायची म्हणून. तर मग ते सगळे बोलतात की एवढी मिठाई आपण खायची? तर मग आता ते कमांडर बोलतात की यापेक्षा दुप्पट मी खाली वाटून आलो आहे. तर मग सगळे खुशच असतात. पण आता केडी सरांचा टाईम हा खूपच डेंजर असतो आणि त्यांना वेळेने कधीच साथ दिलेली नसते. काही ना काही संकट त्यांच्यासमोर आलेलीच असतात. त्यामुळे आता कमांडर आणि कत्री वगैरे सगळे असतात. फातिमा बोलते हा त्यांचा टाईम नीट झाला म्हणजे झालं, म्हणजे त्यांनी एकमेकांना प्रपोज केलं आणि ते बिना संकटांचं केलं, त्यांच्यावर कोणतं संकट यायला नाही पाहिजे असं ते त्यांची गप्पा चालू असते. आणि त्यांना काहीच माहिती नसतं की आता हे बॉस एकत्र आहेत का, तारिणीसुद्धा केदारकडे आली का आणि ते दोघे निघाले का त्यांच्या लोकेशनवर, हे आता कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे आता ते विचार करतात की आपण बॉसला फोन करून विचारूया तुम्ही म्हणजे त्यांच्यासोबत तारिणी बॉस आहे की नाही आणि त्यांचा प्लॅन सक्सेस होतोय की नाही, आता त्यांचं बोलणं चालू असतं.
फातिमा बोलते करूया म्हणून, आणि इकडे कमांडर वगैरे बोलतात की डिस्टर्ब नको करायला. त्यामुळे आता त्यांची लढाई होते. आणि मग आता कमांडर बोलतात की आपण छापाकाटा खेळू, आणि जर काटा वगैरे पडला तर मग आपण बॉसला कॉल करू. तर मग आता हे इथे छापाकाटा खेळायला पाहतात. आणि मग आता कमांडरने तिकडे छापाकाटा करायला नाणं घेतलेलं असतं आणि त्याने आता नाणं फेकलेलं असतं. पण आता नक्की काय होतंय आणि आता हे नक्की कॉल करणार आहे का, हे आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता इकडे तारिणी जात असते, पण तिला सगळं काही आठवत असतं. म्हणजे केदारसोबतचे क्षण तिला आठवत असतात, त्यांचं लग्न झालेलं आठवतं, त्यांनी एकमेकांसोबत पूजा केलेली आठवते, किंवा रेवाने जे काही सांगितलेलं असतं ग्रीन फ्लॅगबद्दल ते सगळं आता तारिणीला आठवत असतं. आणि ह्या केदारने तिला सांगितलेलं असतं की मी तिला प्रपोज केले आणि ती सुद्धा मला हो म्हणाली, हे सुद्धा तारिणीला आठवत असतं. त्यामुळे आता तारिणी अशी खूप अशी नर्वस झालेली असते आणि तिला खूप असं वाईट वाटत असतं, कारण तिचं केदारवर प्रेम असतं आणि केदारचं दुसरीवरच प्रेम असतं. त्यामुळे ती खूप अशी नर्वस असते आणि तिला काहीतरी होतं, म्हणजे तिला काहीतरी वाटतं. आणि मग ती केदारला बोलते की केदार गाडी थांबव म्हणून. आणि मग आता केदारला कळत नाही ही का गाडी थांबव बोलते. तर मग केदारने गाडी थांबवलेली असते. तर मग ही तारिणी केदारला बोलते की मला चेतना काकूंनी खूप अर्जंट काम सांगितलं आणि मला ते करायलाच हवं, मी ते विसरलं ते काम, तू जा तिला भेटून ये, असं तसं बोलते. आणि ती तिच्या म्हणजे त्याच्यासोबत जाण्याचं टाळते, कारण तिला असं वाईट वाटलेलं असतं, तिला नर्वस वाटलेलं असतं. त्यामुळे केदार बोलतो अगं असं का करते, तू सगळं कॅन्सल कर, आपण आल्यावर काम करूया, आता तूच म्हणली ना आपण तिला भेटायला जायचे. तर मग आता ही तारिणी बोलते अरे मी विसरले, त्याचं खूप अर्जंट काम आहे आणि मला ते करावंच लागेल, असं तसं ती बोलते. तर मग केदार बोलतो मी चेतना काकूला फोन करून सांगतो तुझं काम, तो नाही का तुझं काम ती तारिणी नंतर करेन म्हणून. तर मग तारिणी त्याच्याकडनं फोन हिसकावून घेते आणि बोलते की माझं काम आहे ना, मी पाहून घेईन आणि तू काही तिला फोन करायची गरज वगैरे नाही, मी माझं काम पाहून घेईन, तू जा म्हणून. ती परत रागवेल, तुझ्यावर रुसेल, तिला सांग आज आपली भेट नाही होणार, तिला काहीतरी काम निघालं म्हणून, आणि तुम्ही दोघे तुमचा टाईम स्पेंड करा, असं आता तारिणीने सांगितलेलं आहे. आणि मग आता केदारला तिथे काहीच बोलता येत नाही आणि आता तारिणी निघायला निघते. त्यामुळे मग आता इकडे तारिणी निघालेली असते. मग लगेच आता इकडे टेक्नोचा फोन केदारला येतो आणि टेक्नो बोलतो की काय झालं म्हणून, कुठपर्यंत गाडी आली. तर मग हा केदार आता तापलेलाच असतो आणि त्याला असं खूप वाईट वाटलेलं असतं, राग आलेला असतो. तो त्याला बोलतो की काय माझ्या आयुष्यात संकट मला कधी सोडतच नाही, एक एक संकट येते. आणि आता ही तारिणीला काय झालं काय माहिती, अचानक बोलली गाडी थांबव आणि तिथनं निघून गेली, असं आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि आता हे सगळेजण ऐकतात आणि स्पीकरवर कॉल असतो. त्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसतो की आता ह्या बॉसला काय झालं, हे अचानक कशा काय निघाल्या, आणि त्यांनी जो काही केलेला प्लॅन असतो तो आता फ्लॉप होणार असतो, असं आता केदारने त्यांना सांगितलेलं असतं. आणि मग आता फातिमा बोलते की काही झालं नसेल, त्यांना जरा नर्वस वाटलं असेल, कारण आपल्या प्रेमाला म्हणजे त्याच्या प्रेमासोबत पाहून जरा वाईटच वाटलं असतं, त्यामुळे त्या नर्वस झाल्या असतील आणि म्हणून ते येणार नसतील, असं आता फातिमाने तिकडे सांगितलेलं असतं. आणि केदारसुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असतो. केदारला सुद्धा वाटत असतं की हो पण आपलं ठरलं होतं ना, तीच बोलली होती स्वतः मला तिला भेटायचं आहे म्हणून, असं तसं झालं होतं, असं तर ते केदारने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इकडे तारिणी चालत असते आणि तारिणीला काय वाटतं काय माहिती, आणि तारिणी परत आता केदारकडे आलेली असते. आणि आता केदारने तो कॉल ठेवलेला असतो आणि तारिणी केदारला काय बोलते हे आता आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता ही टीम तारिणी त्यांना असं वाटत असतं की आता आपला सगळा प्लॅन फ्लॉप होणार आणि केडी सरके आता त्यांचं प्रपोज, म्हणजे केडी सर आता काय तारिणी मॅडमला प्रपोज नाही करणार आणि आता यांचं काहीच नाही होणार, कारण ही वेळच वाईट आहे, असं आता त्यांना वाटलेलं असतं. पण टेक्नो फुल असं कॉन्फिडन्सने बोलतं की असं काहीच होणार नाही आहे आणि आपण जसा प्लॅन होणार होता तसंच आता प्लॅन होणार आहे आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. तर मग कत्री बोलतो तुला काय तुझ्या ॲपने सांगितलं का आपला प्लॅन सक्सेसफुल वगैरे होणार आहे. तर मग हा टेक्नो बोलतं की मला माझ्या ॲपने नाही, पण मी फोनवर त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं आहे. आणि तो सगळं काय सांगतो की तारिणी मॅडम जर म्हणजे बॉस जर तिथे नसतं आणि केडी सरांबरोबर नसतात तर त्यांच्यापासून ते लांब पाहिजे होत्या, पण तसं काही नसतं. आणि बॉसचं लोकेशन आणि केडी सरांचं लोकेशन एकच आहे, त्यामुळे बॉस ह्या केडी सरांसोबतच आहे आणि आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे आता त्याने तिकडे सांगितलेलं असतं. पण फातिमा त्याला ओरडते काय रे तू बॉसचंच लोकेशन ट्रेक करतो का. तर मग टेक्नो बोलतं की नाही माझ्याकडे ते पहिल्यापासून होतं म्हणून मी आपलं बघितलं म्हणून, आणि आता त्याचाच आपल्याला फायदा झाला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला कळेल तरी नक्की हे दोघे सोबत आहेत की नाही, असा तर त्याने तिथे म्हणजे एक कनेक्ट लावलेला असतं, कारण तो टेक्नोच असतो. आणि मग आता तारिणी केदारकडे परत आलेली असते आणि मग आता केदार खुश होतो आणि केदार तिला बोलतो
की तू आता कशी काय. तर मग आता ती बोलते की मी तिला बोलले होते ना तिला भेटायला आपण जायचं आणि मीच तिला बोलवलं आणि मीच जर असं कॅन्सल केलं तर मग ती चिडेल आणि तुझ्यावर रागवेल आणि ती तुला ओरडेल. माझ्या मित्राला ओरडलेलं मला चालणार नाही. त्यामुळे ती बोलते की आपण तिला भेटायला जाऊया आणि आता तारीनी तिच्या मनाविरुद्ध तयार झालेली असते त्या मुलीला भेटायला. आणि आता मग केदारने सुद्धा गाडीचा सुरू केलेली असते आणि तो खुशच असतो कारण त्याचा आता प्लॅन सक्सेसफुल होणार असतो आणि आता ते सगळं काही आता होणार असतं. जसं की तो तिला प्रपोज करणार असतो ते आता सगळा प्रकार तो होणार असतो. तर मग आता केदारने तिला त्यांच्याच पोलीस ग्राउंडवर म्हणजे जी काही भरतीचं ग्राउंड असतं त्या ग्राउंडवर तिला तिथे केदारने आणलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की केदारने तर तिला ग्राउंडवर आणलेलं असतं आणि आता तो तिला तिथे प्रपोज करणार असतो. त्यामुळे आता केदार ती म्हणजे त्याची गन काढतो आणि मग आता तारिणीला सांगतो की निशाणा धर म्हणून. कमी धरू. तर मग आता तारिणी निशाणा धरते. तारिणीला काही म्हणजे कळतच नाही की नक्की हा केदार काय बोलतोय आणि त्याला आवडणारी मुलगी नक्की कोण आहे आणि आता काहीच तिला कळत नसतं. त्यामुळे आता हे दोघे सुद्धा निशाणा धरतात आणि आता बंदुकीची गोळी सुसाट अशी सुटलेली असते आणि तारिणीला इकडे काहीच कळलं नसतं. ती फक्त आता त्याच्या डोळ्यात पाहत असते आणि आता केदार तिला बोलतं की बघ आता माझ्या मनातली व्यक्ती, मला आवडणारी व्यक्ती बघ म्हणून. असं आता केदारने तिला सांगितलेलं असतं आणि आता फटाका फुटतो कारण त्यांनी गन मारलेली असते आणि तारिणीला जे काय होतं ते काहीच कळत नसतं कारण ती एकदम अशी ब्लँक झालेली असते. आणि मग आता फटाका फुटलेला असतो आणि आता फटाका फुटतो आणि मग त्या फटाक्यामध्ये तारिणीचा फोटो आलेला असतो आणि तारिणीला असं म्हणजे ती इमोशनलसुद्धा होते. तिला आनंदसुद्धा वाटतो कारण आता ह्याच्या मनातसुद्धा तीच आहे आणि आता अशा प्रकारे केदारने तारिणीला प्रपोज केलेलं असतं आणि त्याच्या मनात जी कोणती मुलगी ती तारिणी बेलसरेच आहे आणि ती सौ तारिणी केदार खांडेकर आहे. असं आता त्या प्रकारे केदारने तारिणीला प्रपोज केलेलं असतं आणि आता हे तारिणीला आवडलेलं असतं कारण तारिणीला सुद्धा केदार आवडत असतो. पण आता केदारने सांगितलेलं नसतं की त्याच्या मनातली मुलगी व्यक्ती ती तारिणीच आहे असं तिला काही माहिती नव्हतं. त्यामुळे ती म्हणजे मनावर दगड ठेवून तिथे आलेली असते आणि आता तिच्या मनावरचा दगड हा खाली पडलेला असतो आणि तोच दगड आता केदारने बंदुकीच्या गोळीने पाडलेला असतो. आणि आता ह्या प्रकारे असं तसं केदारने आता तारिणीला प्रपोज केलेलं असतं. त्यामुळे आता तारिणीसुद्धा आनंदाने तिच्या मनाने त्याच केदारचा स्वीकार करते आणि केदारचा प्रपोजसुद्धा तिने ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि ज्या प्रकारे त्याने प्रपोज केलेला असतं तो सगळा प्रकार आता तिला आवडलेला असतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की हे दोघे तर आता प्रेमात पडले आणि ह्या दोघांनी आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिलेली. त्यामुळे आता हे खऱ्या अर्थाने खरा नवरा बायको झालेले असतात आणि मनाने सुद्धा ते एकमेकांचे नवरा बायको झालेले असतात. पण आता त्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सगळीकडेच म्हणजे वटपौर्णिमा सण आलेला आहे आणि वटपौर्णिमाचा सण असा असतो की 7 जन्मासाठी ते आपल्या नवऱ्याला देवाकडे म्हणजे देवीकडे प्रार्थना करतात की मला हा नवरा 7 जन्म मिळू दे. आमचं 7 जन्माचं वचन म्हणजे आणि ते मग दोघे काय करतात, केदार आणि तारिणी वर्दी घालून वडाची पूजा करणार असतात आणि आता त्या दोघांनी वर्दी घातलेली असते आणि मग ते दोघंसुद्धा वडाच्या झाडाच्या तिथे येतात आणि तारिणीसुद्धा वडाच्या झाडाची पूजा करते. ती तिथे केदारला 7 जन्म मागते आणि 7 जन्माचं जे काही वचन असतं ते नाही आता केदारला दिलेलं असतं. केदारने सुद्धा तिला वचन दिलेलं असतं की मी तुझं आयुष्यभर सांभाळ करेल आणि तुला म्हणजे तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी सहभागी होईन. असं आता केदारने तारिणीला आणि तारिणीने केदारला वचन दिलेलं असतं आणि आता ते त्यांच्या नवरा बायकोंचं कर्तव्य बजावणार असतात. आणि आता त्यांनी वर्दी घालून आले म्हटल्यावर आता त्यांना देशासाठी वचन मागणं आणि देशाचं कर्तव्य बजावण्याचं सुद्धा आता त्यांनी वचन घेतलेलं असतं. तर मग आता इथं त्यांनी एकमेकांना 7 जन्म तर मागितलेलंच असतं पण त्याचबरोबर आता ही वर्दीसुद्धा त्यांनी 7 जन्मासाठी मागितलेली असते आणि आता ह्या वर्दीसोबतचं नातंसुद्धा त्यांनी 7 जन्म मागितलेलं असतं देवाकडे. आणि आता त्यांनी तिथे असं बोललेलं असतं की देशासाठी जे कर्तव्य बजावण्याची संधी असते ती आम्हाला 7 जन्म मिळू दे आणि प्रत्येक जन्मोजन्मी आम्हाला देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी मिळू दे. आम्ही आमचं कर्तव्य नीट पाळू आणि आम्ही एकमेकांच्या कायम सोबत असू. असं आता त्यांनी कर्तव्यासोबतच आता त्यांनी वचन दिलेलं असतं आणि आता ह्यांचं ते 7 जन्माचं वचनही आता त्यांनी एकमेकांना दिलेलं असतं. त्यामुळे आता केदार तारिणीचा संसार कसा चालतोय आणि आता यामध्ये सुद्धा जबरदस्त
ट्विस्ट युवराज घालतोय का आणि आता गुलाबसुद्धा त्याचा काही बॉम्ब फोडतोय का हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हे दोघे तर एकत्र आलेत, पण आता नक्की त्या गुलाबचं आणि युवराजचं नक्की काय होणार आहे हे आता आपल्याला पुढील भागात कळणार आहे. त्यामुळे पुढील भागात काय होतं हे पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ हे प्रपोज जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.